यापूर्वीही भारताची अनेक राष्ट्रांशी युद्ध झाली, मात्र ती त्या राष्ट्रापुरती सीमित होती. मात्र या युद्धामध्ये रशिया आणि अमेरिका सुद्धा सहभाग घेतोय असं दिसतंय. त्यामुळे हे महायुद्ध असेल का असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान याच बाबतीत एक मोठी ब्रेकिंग आहे. मुंबईत 3 ठिकाणी महत्त्वाच्या बैठका होत आहेत. डीजी ऑफिसला, सीपी ऑफिसला आणि मंत्रालयात सुद्धा आता बैठक होते. तर उद्या होणाऱ्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होईल का असा अंदाज आता वर्तवला जातोय. देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मुंबईमध्ये बैठकांना वेग आलेला आहे आणि मुंबईमध्ये हालचाली वाढलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे मॉक ड्रिल होणार हे आपण पाहिलंच. त्याच पार्श्वभूमीवर त्याच घटनांचा आढावा घेण्यासाठी या 3 बैठका होत आहेत का याबद्दल दरम्यान मुंबईमध्ये मंत्रालयात, सीपी ऑफिसमध्ये तसंच डीजी ऑफिसमध्ये या 3 महत्त्वाच्या बैठका आज होत आहेत. एकाच दिवशी एकाच ठिकाणी मुंबईमध्ये 3 महत्त्वाच्या बैठका होत आहेत. काय या 3ही बैठका करेंगे तो फिर तो बहुत हो जाएगा. नागरी सुरक्षा दलाचे संचालक प्रभात कुमार आपल्या सोबत आहेत. मॉकड्रिल संदर्भात आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. सर, मॉकड्रिल संदर्भात अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत आहेत. नेमकं करणार काय? कारण 71 ला डार्कनेस केला होता, ब्लॅकआउट केलं होतं, त्यानंतर आता मॉकड्रिल करायचं आहे. नेमकं काय करायचं आहे आणि सिव्हिलियन्सना म्हणजे सर्वसामान्यांना याच्यामध्ये पार्ट करायचंय का? उद्याचे मॉकड्रिलसाठी आम्ही दुपारच्या वेळी आम्ही मॉकड्रिल करणार. म्हणजे उद्याचे मुंबईला काय ब्लॅकआउट वगैरेचे आयोजन आता हल्ली तर नाही आहे, परंतु जर असेल तर त्या पर्टिक्युलर भागामध्ये ज्या ते ब्लॅकआउटचे करायचे झालं तर आम्ही तिथल्या लोकांना आम्ही आधी त्यांची पूर्वकल्पना देऊ. या मॉकड्रिलला बेसिकली एक सिव्हिलियन म्हणून आपण स्वतःची रक्षा आणि आपल्या शेजारच्या लोकांची रक्षा कसं करू शकतात. काही युद्धची परिस्थिती आली, युद्धजन परिस्थिती आली तर आपल्याला बेसिक थोडीफार जो महत्त्वाचे इन्फॉर्मेशन आपल्याकडे राहायला, थोडे स्किल राहायला, आपण थोडीशी ट्रेनिंग घेतली असेल किंवा कोणी व्हॉलंटियरने आपण समजावून सांगितले तर त्या अशी परिस्थितीमध्ये आपण स्वतःची पण रक्षा करू शकाल, आपल्या शेजारची पण रक्षा करू शकाल. याच्यामध्ये नेमकी कुठली यंत्रणा सहभागी होणार आहेत? विद्यार्थी सेना किंवा विद्यार्थी संघटना काही सहभागी होणार आहेत का? एनसीसी संदर्भात काही निर्णय आलाय का? याच्यामध्ये विशेष करून मॉकड्रिलमध्ये फायटर्स आणि काही मेडिक्स, पॅरामेडिक्स आणि NCCची मुले, NSSचे मुले आणि काही कॉलेजचे विद्यार्थी ज्यांनी व्हॉलंटियर वगैरे ट्रेनिंग वगैरे घेतले ते सहभागी होते. कोस्टल लाईन मोठी आहे महाराष्ट्राला तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामधून कोस्टल, याच्या आधी अतिरेकी हल्ले जे काही झाले ते कोस्टल मार्गे झाले, जे बघायला मिळाले. त्याच्यामुळे त्या साईडला, त्या परिसरामध्ये काही अलर्ट आणि त्या संदर्भात काही ट्रेनिंग विशेष असणार आहे का? उद्याच्या मॉकड्रिलला मी संपूर्ण कोस्टल महाराष्ट्राला मी ही ट्रेनिंग घेणार आहे. एक लास्ट प्रश्न विचारते सर. नॉर्मली युद्धामध्ये आता युक्रेन आणि रशियाचं उदाहरण जर बघितलं तर टनेल किंवा अंडरग्राऊंड जे आहे ते खूप सेफ्टी ठरतात सर्वसामान्यांना वाचवण्यासाठी. मुंबईसारख्या परिसरामध्ये सर त्याची कमतरता आहे. तर मग ऑप्शन्सच्या बेसवर आपण काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणार आहात का? लोकांना तसं सांगणार आहात का? मी आता सांगितले की ॲज अ सिव्हिलियन म्हणून आपण स्वतःची रक्षा कसं करू शकता, आपली शेजारची रक्षा करू शकता, त्याच्यावर जास्त भर आहे. आपण जे म्हणतात ते एक स्पेसिफिक सिच्युएशनची स्पेसिफिक कंडिशनसाठी आहे, त्याबद्दल त्या सांगणे उचित होणार नाही. धन्यवाद.